माझे नाव ऐश्वर्या बाबूशावणे। मी वॉलचंद कॉलेज आर्ट्स अँड सायन्समध्ये MSW फर्स्ट इयर शिकत आहे आणि सारथीमध्ये आम्ही फील्डवर्कसाठी आलेलो आहोत। सारथीचे सचिव रामचंद्र वाघमारे सर यांची ओळख झाली आमची। सारथीमध्ये आमचा पहिला दिवस होता आणि सरांनी आम्हाला सारथीमध्ये ते 3 प्रोजेक्ट चालतात, तंबाखू व्यसनमुक्ती आणि प्रेरणा प्रकल्प आणि त्यानंतर कौशल्य विकास प्रकल्प, हे जे 3 प्रकल्प आहेत त्यांनी त्याबद्दल आम्हाला माहिती दिली। तर सरांनी टास्क द्यायचे, जसे की प्रेस नोट तयार करा, प्रमोशन करा, सारथीचे लोगोज घेऊन एक ॲडव्हर्टाइजमेंट तयार करा, असे काही टास्क दिले सरांनी। आम्ही त्यामधून खूप काही शिकलो आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर नवरात्रीचे दिवस चालू होते, तर सरांनी सेशन घ्यायला सांगितलं, आम्हाला एक टास्क दिलं होतं। तर हनुमंत सर हे कोर कमिटीचे मेंबर आहेत, त्यांच्याशी आमची ओळख झाली आणि हनुमंत सरांनी पहिला सेशन घेतला होता। तर हनुमंत सरांचं सेशन आम्ही बघितलो की त्यांनी कसं पोस्टर्स जे लावलेले असतात त्यांच्याबद्दल ते माहिती देतात, लोकांना जे कम्युनिटीमध्ये लोक असतात त्यांच्या सेशन घेताना त्या सगळ्यांना लोकांना एकत्रित करून सेशन घेतले जाते, हे आम्हाला पाहायला भेटलं आणि शिकायला सुद्धा भेटलं। मग रामचंद्र वाघमारे सरांनी आम्हाला टास्क दिले की तुम्ही सुद्धा एरियामध्ये जाऊन नवरात्री जे मंडळ आहे तिथं तुम्ही परमिशन काढा की आम्ही इथं सेशन घेणार आहे पोस्टर लावून। तर त्याची परमिशन घेण्यापासून ते कार्यक्रम कसं घ्यायचं हे सगळं आम्हाला त्यांनी सांगितलं होतं। हे टास्क होता आमचा आणि ते आम्ही घेतलं सुद्धा आणि प्रत्येकाने आम्ही 6 जणांनी प्रयत्न सुद्धा केलं आणि थोडंफार अडखळलं सुद्धा। चांगला अनुभव मला भेटला आणि पुढं त्यानंतर आमचे जे दिवाळीचे दिवस होते तिथं आम्हाला सरांनी टास्क म्हणता येणार नाही पण ॲक्टिव्हिटी होती। सगळेजण एकत्रित आलो आम्ही, व्हॉलेंटियर्स म्हणजे MSWचे स्टुडंट आणि व्हॉलेंटियर जे सारथीमध्ये होते, आम्ही एकत्रित पहिल्यांदा मी दिवाळी बघितली असणार जे असे सेलिब्रेट करतात। आम्ही सगळ्यांनी दिवे जे आहेत त्यांना आम्ही दिवे पेंटिंग केलो आणि त्यानंतर सरांनी असं म्हणलं होतं की सारथीमध्ये सगळ्यांनी आपल्या घरात जो फराळ बनतोय एक व्यक्तीला होईल असं फराळ घरातून डोनेट करायचं आहे सारथीला। आम्ही हेल्थ कॅम्प सुद्धा घेतलो। हेल्थ कॅम्प ऑर्गनाईज कसं करायचं, तिथे मंडळामध्ये जाऊन आम्ही ते टेबल खुर्च्या कसे अरेंज करायचे हे प्रकारे अरेंजमेंट्स आम्हाला कळाले। आणि त्यानंतर म्हणजे नवरात्रीच्या वेळेस एक प्रोग्राम सुद्धा झाला होता नवरात्रीचा सारथी फाउंडेशनमध्ये। ते 0 बजेटमध्ये एखादा प्रोग्राम कसा ऑर्गनाईज करायचा ते देखील आम्हाला कळाले। आणि त्यानंतर म्हणजे सरांनी आम्हाला फेलोशिप दिली होती। फेलोशिपमध्ये टास्क असे होते की स्कूल कॉलेज कम्युनिटी लेवल आणि TA मीटिंग असे जे प्रोग्राम्स आहेत आम्हाला घ्यायचं होतं। सरांनी आम्हाला फेलोशिप दिली होती। माझा फेलोशिपचा जो पहिला अनुभव आहे तो शांतिनिकेतन हायस्कूलमध्ये इयत्ता 8वीच्या वर्गावर मी पहिल्यांदा सेशन घेत होते। तर तिथे ना खूप भीती वाटत होती, मनात धगधग चालू होती की कसं होणार, काय होणार, मी पोरांसमोर बोलणार का नाही, पण अगदी छान प्रकारे झालं आणि विद्यार्थ्यांचा सपोर्ट सुद्धा छान भेटलं आणि त्यांनी काय म्हणतात त्यानंतर माझी जी सपोर्टिव्ह होती श्रुती देवकर, ही सुद्धा मला चांगल्या प्रमाणे सपोर्ट केली आणि माझा सेशन जो आहे तो चांगल्या प्रकारे पार पडला। सारथीमध्ये खूप काही शिकायला भेटलं। सारथीमध्ये जे मी काही शिकले ते माझ्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा आणि प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा मला उपयोगी पडले। जसं की अंगणवाडीमध्ये जे आहार समिती होतात, मीटिंग होतात, पालक मीटिंग, तिथे मी कॉन्फिडन्सली बोलू लागले त्यांच्यासमोर, जे मी आधी करत नव्हते। आणि त्यानंतर पर्सनल लाईफमध्ये म्हणजे एखादा मुद्दा मांडायचा असेल किंवा कम्युनिकेशन करायचं असेल तर मी कधी बोलत नसायची, पण आता बोलतीये, सतत मी बोलतच राहते। आणि दुसरी म्हणजे स्टेज डेअरिंग जी आहे ती बिल्डअप झाली। त्यानंतर मी सारथी युथ फाउंडेशनला थँक्यू म्हणेन आणि रामचंद्र सरांना सुद्धा थँक्यू म्हणेन की माझी कम्युनिकेशन स्किल चांगली झाली आणि माझी स्टेज डेअरिंग सुद्धा वाढलेली आहे। थँक्यू सो मच।